नमस्कार मंडळी. राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र ही कर्जमाफी नक्की कोणाला मिळणार आहे आणि श्रीमंत किंवा सधन शेतकऱ्याचा यात समावेश आहे का, यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मोठ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का, यावर मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की सरकारचा मुख्य उद्देश हा केवळ गरजू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळवून देणे हा आहे. ज्याच्याकडे मोठी संपत्ती, आलिशान बंगला किंवा गाड्या, मोठ्या प्रमाणात जमीन आहे, अशा सधन किंवा मोठ्या व्यक्तींना या योजनेतून वगळण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. खऱ्या अर्थाने ज्यांना मदतीची गरज आहे अशाच बळीराजाला या योजनेचा फायदा व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील करेल, असे त्यांनी नमूद केले आहे. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ज्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज थकीत होते अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करत होते त्यांच्यासाठी 50,000 रुपयाच्या प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे. कर्जमाफीसाठी नेमकी मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच SOP तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी स्थापन केलेली विशेष समिती पात्रतेचे निकष ठरवणार असून या समितीच्या अहवालानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने दिलेले हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकारवर दबाव आहे. गेल्या वर्षाच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपासून सावरण्यासाठी शेतकरी या निर्णयाची वाट पाहत आहेत. मात्र सरसकट कर्जमाफी देण्याऐवजी केवळ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी निकष ठरवण्यास थोडा वेळ लागत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.